आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश कुडाळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी एकनाथजी शिंदे साहेबांचा, आपल्या सर्वांचे लाडके विभाग प्रमुख शिवसेना प्रमुख माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेबांचा। आपको बता दें, शिवसेना के कर्मठ विधायक मंगेश कुडाळकर के नेतृत्व में कुर्ला फेस्टिवल के बाद अब कालीना विधानसभा में फेस्टिवल का आयोजन किया गया था। यह फेस्टिवल 24 फरवरी से 3 मार्च तक के लिए आयोजित किया गया था, जिसमें इस फेस्टिवल में भारी संख्या में स्थानीय लोग शामिल हुए और फेस्टिवल के आयोजकों का आभार व्यक्त किया। साथ ही साथ लोगों ने यह भी कहा कि मुंबई कालीना विधानसभा में यह पहली बार कालीना फेस्टिवल का आयोजन हुआ है, जिसकी वजह से हम स्थानीय लोग बहुत खुश हैं। यह कालीना फेस्टिवल विधायक मंगेश कुडाळकर के मार्गदर्शन में कालीना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाल और शिवसेना श्री सुखदेव माने कालीना विधानसभा की शाखा प्रमुख के प्रयास से आयोजित किया गया था, जिसमें स्थानीय लोगों ने आभार व्यक्त किया। सभी शिवसैनिकों ने मिलकर इस कालीना फेस्टिवल को सफल बनाया। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने किंवा आदेशाने म्हणा आणि विभाग क्रमांक 8 विभाग प्रमुख आमदार मंगेश कुडाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने जसं कुर्ला फेस्टिवल होत होतं, तसं सर्वांचीच इच्छा होती कलिनात की कलिना विधानसभेत पण फेस्टिवल व्हावा। त्या अनुषंगाने आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने कलिना फेस्टिवल आयोजित केला आहे आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होत आहेत। त्याचा उमेदवार कोणी असो, जो महायुतीचा उमेदवार पक्षाकडून ठरवला जाईल त्याला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा असतील आणि आम्ही त्याचा अहोरात्र मेहनत करून निवडून कसा येईल त्याच्यावर प्रयत्न करू, म्हणजे निवडून येईलच 100%। जय महाराष्ट्र। पहिल्यांदाच आमच्या इकडे कालिनामध्ये कालिना फेस्टिवल भरवलं आहे। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार म्हणा आणि आपले विभाग प्रमुख प्रतोद मंगेशजी कुडाळकर यांच्या पण आदेशाने, आणि हा फेस्टिवल इतका छान रंगला आहे म्हटलं म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे महिलांचा, प्रेक्षकांचा, इथे येणाऱ्या सगळ्यांचा खूप छान। आणि पहिल्यांदाच आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भरवला आहे। यांचे आयोजक आपले दशरथजी सकपाळ, सुखदेवजी माने यांचे आयोजक यांनी खूप परिश्रमाने, म्हणजे अथक परिश्रम आणि चांगला प्रयत्न इथे तुम्हाला दिसून येईलच। आपले सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आहेत, पुरुष पदाधिकारी आहेत, यांनी खूप छान मेहनत घेतली आहे आणि खूप छान जो कालिना फेस्टिवल तुमच्यासमोर दिसतोय तो ह्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे। आणि पहिल्यांदा इतका छान प्रतिसाद मिळतोय तर आम्हाला दरवर्षी हा प्रतिसाद हवा आहे आणि दरवर्षी आम्ही ते करणारच आहोत। आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं अभिनंदन आणि खूप खूप आभार, धन्यवाद। आणि आमचे कुडाळकर साहेब आमदार, विभाग अध्यक्ष यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। आम्हाला त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप चांगलं मदत केली आहे आणि त्यांच्या आदेशानुसारच हे सगळं झालेलं आहे। जय महाराष्ट्र। विभाग क्रमांक 8 175 कालिना विधानसभा अंतर्गत कालिना फेस्टिवलचं आयोजन पहिल्यांदाच केलं आहे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण पार पडल्याचं आम्हाला दिसून येते। प्रेक्षकांनी, रसिकांनी छान प्रकारे इथे आम्हाला प्रतिसाद दिला। त्याचबरोबर कालिना विधानसभामध्ये येणाऱ्या जेवढ्याही शाखा आहेत त्या शाखा प्रमुखांनी देखील आपले इथे अथक प्रयत्न करून हा फेस्टिवल अगदी यशस्वीपणे पार पाडला आहे। त्यांचेही मनापासून मी आभार करेन। आणि त्याचबरोबर फेस्टिवल म्हटलं की लहान मुलांचे खेळ, आकाश पाळणे, प्रेक्षकांना हव्या असणाऱ्या सर्व सुविधा इथे उपलब्ध झाल्या। त्याचबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील इथे आयोजित करण्यात आलं। प्रेक्षकांबरोबर सर्व महिला रसिकांनी देखील याचा खूप आनंद लुटला आणि असे फेस्टिवल्स दरवर्षी आमच्याकडे आयोजित करण्यात यावे ही मी विनंती शिवसेना शाखा अंतर्गत सर्व पदाधिकाऱ्यांना करेन। धन्यवाद। एक 10 दिवसापासून कालिना विधानसभाचे जेवढे पदाधिकारी, शाखा प्रमुख, शिवदूत, गट प्रमुख, विधानसभा प्रमुख, समन्वयक, आज आम्ही एवढे मेहनत करून हा एवढा छान कार्यक्रम घेतला। लोक लई खुश आहे का आणि लोक बोलतात का दरवर्षी हा कार्यक्रम तुम्ही करा। तर आम्ही खरंच आमचे वरच्या लेवलचे लोक आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि खास करून पब्लिकचा धन्यवाद देतो का ते आज एवढी गर्दी अजून पण 11 वाजल्या तरी पण ते लोक येतात आहे। आणि आमचे सर्व टीमचे
खरंच कौतुक करायला पाहिजे का एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही हे सगळं करू शकलो. रात्रदिवस आम्ही सर्व शाखा प्रमुख रात्रदिवस पक्षासाठी काम करतो. पण हे जे लोकांचा आनंद बघून आम्हाला अजून ऊर्जा येते. आणि कुडाळकर साहेब आमचे विभाग प्रमुख आमदार आहेत, आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांना बघून आम्हाला अजून ऊर्जा मिळते का ते लोक एवढं काम करतात तर आम्ही का नाही करू शकत. म्हणून आम्ही पण जेवढे शाखा प्रमुख येतात रात्रदिवस काम करतो. आमचे शिवदूत गटप्रमुख सगळे आमच्या संग काम करतात. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे. आणि आम्ही खास करून जर आम्ही शिवसैनिक आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि शिंदे साहेबांना कुडाळकर साहेबांचा पण आम्हाला फुल सपोर्ट आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे, आमचे विभाग प्रमुख आमदार मंगेश कुडाळकर साहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाने जे आम्ही 10 दिवस कलिना फेस्टिवल जे आयोजित केलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण आमची जे कलिना विधानसभेची टीम आहे, आमचे सर्व मान्यवर आहे यांचे 10 दिवसाची सर्व ही मेहनत आहे. आणि जे आम्ही संस्कृत जे कार्यक्रम जे ठेवले आहे लोकांना, विविध लोकांना, खूप साऱ्या लोकांना आवडलेलं आहे. आणि हे आम्ही कलिना फेस्टिवल जो ठेवला आहे तर आम्हाला स्वतःला माहीत नव्हतं का एवढा मोठा कार्यक्रम आम्ही पार पाडू. आणि जेवढे आमचे महिला पदाधिकारी आणि बाकी सर्व पुरुष पदाधिकारी एवढे रात दिवस मेहनत करून जे आज आम्ही या कार्यक्रमाला 4 चांद लावलेले आहे. जेणेकरून इतर पार्टी पण आज कलिना विधानसभेमध्ये इतर पार्टी पण हे झाले आहे की बाबा कलिना विधानसभेमध्ये फर्स्ट टाईम एवढा 20 वर्षातून आज फर्स्ट टाईम आपल्या इथे फेस्टिवल लागतो आहे. तर अपोजिशनवाल्यांची कुठेतरी काहीतरी हे झालेलं आहे. बाकी कलिना फेस्टिवल जे आम्ही पार पाडलं आहे त्याच्यासाठी आमच्या सर्व टीमला आणि सर्व शाखा प्रमुखांना एक बोलतात ते काय बोलतात शाखा प्रमुख आणि जेवढे महिला पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मंगेश कुडाळकर साहेब जे आमचे विभाग प्रमुख आमदार साहेब आहेत त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज कलिना विधानसभामध्ये कलिना फेस्टिवल ठेवण्यात आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले. आणि असेच आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम ठेवणार आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज बऱ्याच काही वर्षानंतर आज कालिना विभागामध्ये लहानाचं मोठं झालेलं असताना पहिल्यांदा असा हा महोत्सव सन्माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे लाडके शेतकऱ्यांचे कैवारी असे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब व आमचे सर्वांचे लाडके विभाग प्रमुख शिवसेना प्रतोद माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर साहेबांच्या आदेशाने, मार्गदर्शनाने आणि खरोखर त्यांच्या मेहनतीने आम्हाला एक असा सुंदर असा महोत्सव त्याने आमच्या कालिना विभागाला दिला. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि ह्या महोत्सवासाठी जे आमचे वरिष्ठ जसे विधानसभा प्रमुख, विधानसभा समन्वयक, आमच्या कालिना विधानसभेमधल्या सर्व शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख यांनी एक अथक प्रयत्न करून हा महोत्सव इथे साजरा केला. आणि त्यांच्या ह्या प्रयत्नाला आमच्यासारख्या उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला शाखा उपप्रमुख या सर्वांनी आम्ही त्यांना उत्तम अशी साथ दिली की हा कार्यक्रम अजूनच चांगला व्हा. आणि आता आमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या या अपेक्षा वाढलेल्या आहेत असे कार्यक्रम बघून. म्हणून मी माझ्या वरिष्ठांना आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की आज हा कार्यक्रम जो झालेला आहे ह्या वर्षी, पुढच्या वर्षी साहेबांना आम्ही खरोखर तळागाळातले कार्यकर्ते याच्यापेक्षा जोमाने मेहनत करून आपण पुढच्या वर्षीचा कार्यक्रम ह्याच्यापेक्षा 4 पटीने नाही तर 10 पटीने साजरा करू अशी मी सर्व आमच्या तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने माझ्या ज्येष्ठांना मी विनंती करतो. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मंगेश कुडाळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी एकनाथजी शिंदे साहेबांचा, आपल्या सर्वांचे लाडके विभाग प्रमुख शिवसेना प्रतोद माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेबांचा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.